नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घ्यायचा सुरुवात करणार आहोत. हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू मोर्चा काढणार आहेत. त्या संदर्भात संजय राऊत यांनी एक वक्तव्य केले. त्यानंतर नेमक्या काय घडामोडी घडल्यात, काय प्रतिक्रिया उमटल्या, जाणून घेऊ. आपण कोणत्याही भाषेचा द्वेष केला नाही, आपल्यावर भाषेची सक्ती केली जाते त्याचा विरोध आहे. उद्धव ठाकरेंची हिंदी सक्तीवर प्रतिक्रिया. तर भाजपनं जनमांडीवर घेतलाय, ती खरी शिवसेना नाही. उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध. पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी या मताचे आम्ही नाहीच. तिसऱ्या भाषेचा 5वीपासून विचार करावा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. हिंदी भाषा लादण्याचा GR कुणी काढला? मिंधेंनाच फडणवीसांना अडचणीत आणायचंय का? दुसऱ्या कोणत्या मंत्र्यांना फडणवीसांची जागा हवी आहे? आदित्य ठाकरेंचे सवाल. त्यांना फक्त ऍक्टिंग करता येते, काम करायला अक्कल लागते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरेंवर टीका. अहवाल कोणी स्वीकारला? सत्तेत असताना वेगळी भूमिका, विरोधात असताना वेगळी भूमिका. शिंदेंचा उद्धव ठाकरेंवरही निशाणा. मराठीचा मुद्दा युतीसाठी नांदी ठरू शकतो. पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील का, यावर चर्चा सुरू. खासदार संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य. येताय ना म्हणजे काय, यायलाच लागतंय. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या संयुक्त मोर्चावर मनसे नेते बाळा नांदगावकर यांची फेसबुक पोस्ट. ठाकरे बंधूंचा समन्वय साधून एकाच तारखेला मोर्चा. 5 जुलैला मुंबईत मराठीचा जागर होणार. खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया. पुण्यात ठाकरेंचे शिवसैनिक आणि मनसैनिकांची चाय पे चर्चा. 5 जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा संवाद. पुण्यातील मनसे कार्यालयात मोर्चाच्या तयारी संदर्भात चर्चा. मराठी भाषेलाच प्राधान्य, हिंदी भाषेला कुठेही सक्ती केली नाही. मुंबई पालिकेला डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे सर्व प्रयत्न सुरू. योगेश कदम यांची टीका.